डीजीसीएमध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी आहेत असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। अटक झालेला डीजीसीएचा उपसंचालक हा छोटा मासा असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। लाच घेऊन डीजीसीएमध्ये कामं होत असतील तर व्ही.के. सिंगने कशा पद्धतीने कागदपत्र क्लिअर केली असतील याचा अंदाज येतो असंही रोहित पवार म्हणाले। सीबीआयने स्वतः केलेली कारवाई हा तेलुगू देसमला अप्रत्यक्ष दिलेला इशारा असावा असंही त्यांनी म्हटलंय। असं आहे का की डिलिमिटेशनचा जे काही बिल काल आलं होतं त्या बिलाला चंद्रबाबू नायडूची जी पार्टी टीडीपी आहे ती तशी दक्षिण भारतातली येते, तर त्यांनी तिथं पाठिंबा द्यायचा म्हणून मुद्दामून सीबीआयने आत्ताच तिथं कारवाई केली आणि लगेचच तुम्ही बघितलं असेल की तिथं चंद्रबाबू नायडू जे टीडीपी आहे त्यांनी समर्थन केलं या डिलिमिटेशन कायद्याचं, जे खरं तर त्यांच्या आणि त्या भागातल्या सर्व राज्यांच्या विरोधातला त्या ठिकाणी कायदा आहे। मग सीबीआयचा वापर फक्त चंद्रबाबू नायडूंना घाबरवण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांचा जो मंत्री आहे, जे नातेवाईक आहेत राम मोहन नायडू यांना घाबरवण्यासाठी केला का? असं ज्या काही गोष्टी होत असतील ते चुकीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।